तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, पुन्हा 3 वेळा आले. थोडं थोडं सांगून बरोबर 9ला तुम्हाला मोकळे करतो. एकदा मुलीसाठी आले भागीरथी, एकदा संताजी महाराज जगनाडेसाठी आले आणि एकदा निळोबारायासाठी आले. हा ना, 42 दिवस निळोबाराय उपोषणाला बसले. 1-2 दिवस नाही, गुरुजीनं 14 दिवस उपवास केला होता. शिष्यानं 42 दिवस केला, खरोखरचा उपवास. त्यांच्या उपवासाचा परिणाम देवावर होत होता, आमच्या उपोषणाचा नेत्यावर होत नाही. चक्री उपोषण. एक जातं हॉटेलमध्ये, दुसरं चहा पिऊन येतं, त्याच्या जागेवर ते बसतं. उपोषणात वजन वाढतात. त्याच्या हे 42 दिवस परिणाम. मग होतो संधी सुरेश, देवाचा राजा. या शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय, जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. नारद से शुक व्यास रटय पछी अरे तव पुणे पारण पाव. अरे मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान मी तुमच्या पुढे येऊन उभा आहे, निळोबार आहे. ले देवा, तू देव असला तरी मी तुला ओळखत नाही. मग बसला कशासाठी? गडबड करायची नाही, प्रमाण म्हणायची अजिबात नाही. बरोबर जिथे लागल तिथं फिट ठेवायची, गौंडी वीट ठेवते तू. हा, नाही तर तुम्ही आपलं तयार राहाल ना, आमचं व्याख्यान जाते बिघडून. मग विठ्ठल विठ्ठल मी ओळखत नाही. देवाला म्हणतोय निळोबार आहे. ओळखत नाही तर बसला कशासाठी? तुकयाचा धावा करीत तुकयाचा. अशी फिटिंग लागते. म्हणे आम्ही नोळखोची देवा असं म्हणणार होते. त्यांच्या तोंडाच्या हालचालीवरून कळलं मला. आणि मला पाहिजे होतं अर्ध. इथं बसला कशासाठी? तुकयाचा धावा करीत आता लक्षात आलं असेल तुमच्या. अर्ध लागलं तर अर्धच पाहिजे. तुकयाचा धावा करीत असू निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. आणि देवा काय, तुम्हाला काही नियम माहित आहे का नाही? विचारल्याशिवाय सांगू नये, बोलावल्याशिवाय जाऊ नये. मग प्रार्थिल्या वाचुनी आला असे का? मी आता अपेक्षेने पाहिलं होतं तुमच्याकडे. येथे तुझं लागी बोलाविले येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचुनी आला सिका. प्रल्हादा कैवारी निळोबाराय म्हणतात. प्रल्हादा कैवारीन दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोणी तैशा परी मज नाही बा संकट
तरी का फुकट श्रम केला. आता जमलं ना, आता शांतच राहा तुम्ही. तैशा परी मज नाही बा संकट, तैशा परी मज नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. बाजूला बसवा, बॉक्सचा आवाज थांबतो थोडस. ते लेकरू इकडे बसवा बाजूला. पण सीटलाच लेकरू दिसतंय ते 2 तास. बस असं ठीक आहे. त्यालाही लय मोठं व्हायचं आहे तब्येतीप्रमाणे. कोल्हापूरला जा बरं का तू, इथं थांबू नको आळफाट्याला. प्रार्थ वापस गेलंय भगवान आणि तुकोबाराला सांगितलं तुम्हाला जावं लागतं. मग तुकोबाराय आले, हात ठेविला मस्तकीन, प्रसाद देऊन केले सुखी. ते अधिकारी संत निडोबा महाराज, त्यांचा संताचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. जेवढं चालू आहे कोणालाही वाटत नाही. एकंदर 4 विभाग आहे. काही पामर आहे, काही विषयी आहे, काही जिज्ञासू आहे, काही मुक्त आहे. निषिद्ध विषय सेवन करण्यामध्ये रममाण झाला त्याला म्हणतात पामर. शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगतो त्याचं नाव विषयी. ज्याला बंधनच माहिती नाही त्याला म्हणतात मुक्त. इतकी सुटसुटीत व्याख्या आहे. मुक्त मुक्त म्हणजे कोण? मुक्त कासया म्हणावे, मुक्त कासया म्हणावे, मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे, बंधनाची नाही ठावे, कासया म्हणावे. इथे प्रश्नचिन्ह द्या, लगेच उत्तर उत्तरार्धात आहे. मुक्त कासया म्हणावे प्रश्नचिन्ह, बंधनची नाही ठावे. ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त म्हणावे. मग पामराचाही प्रश्न नाही, विषयीचा प्रश्न नाही, मुक्ताचाही प्रश्न नाही, प्रश्न जिज्ञासूचा आहे. ज्याला बंधन हे बंधन कळालेलं आहे त्यातून सुटण्याची धडपड आहे त्याचा प्रश्न आहे. कै मी उद्धार पावे न कै मी उद्धार पावे. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. समाधान चित्त माझे.
प्रश्न जिज्ञासूचा आहे. कै मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण मी सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कै खंडईल कर्म. आणि तो निळोबा रायाकडे आला. महाराज माझा उद्धार होईल का? जरूर होईल. काय करावं लागेल? संताकडे जावं लागेल. आतापर्यंत का उद्धार झाला नाही? विनमुख चरणा संताचे या उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विनमुख चरणा संताचे यावे. बरोबर लक्ष ठेवा. मी अभंगाकडे चाललो. आता बायपासने जाऊ. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना. का नाही झाला? विनमुख चरणा संताची. संताच्या संगतीत तुझा उद्धार होईल. उद्धार होईल. अरे त्याच्यासाठी संत आलेले आहे. जरा विचार करा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. तो म्हणला पण माझा कसा उद्धार होईल का? मी दीन आहे. दीन कोणाला म्हणतात? अरे एक रस्व झाला आणि एक दीर्घ झाला तरी मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. दीन जर दीर्घ लिहिला तर गरीब अर्थ होतो आणि रस्व लिहिला तर दिवस. म्हणून बरं का गायक मंडळी खूप व्यवस्थित लावावं लागतं तिकडे. धन्य आजी दीन लांबला का धन्य आजचा गरीब असा अर्थ होईल. धन्य आजी दीन म्हणजे आजचा दिवस धन्य. अरे रस्व दीर्घात जर एवढा फरक आहे तर मग काही ठोकून दिल्यात काय होत असेल? विचार. आता दीन कोणाला म्हणतात? इंद्रियाच्या ताब्यात जो गेला त्याला म्हणतात दीन. आणि इंद्रिय दीन शब्दाच्या विरुद्ध धनी शब्द आहे. धनी. इंद्रियाच्या ताब्यात गेला तो दीन आणि इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे तो धनी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणतात धनी आणि जो इंद्रियाच्या ताब्यात आहे त्याला म्हणतात दीन. इंद्रियाची दीने आणि आम्ही केलो नारायणे. तेव्हा आम्ही दीन आहे निळोबार आहे. आमचा उद्धार अरे त्याच्यासाठीच आलेले आहे. तुम्ही लक्षात घ्या. संत कशासाठी आले? उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आता जमलंय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशासाठी? उद्धराया आले दीन जना. अरे मग दीन जनाचा उद्धार करण्यासाठी जर संत अवतीर्ण झाले तर दीनाचा उद्धार करतात. यात वैशिष्ट्य काय आहे? दीन उद्धरणे नवल काय? दीन उद्धरणे नवल संगे
किराणा आमचा कुठून आलो कुठं चाललोय, अभंगाला धरून आहे, आम्ही कसं येऊ, तुम्हाला काय घेणं आहे? असा काही केंद्र सरकारचा नियम आहे काय कीर्तनकारांनी पहिल्या चरणापासून अभंग सोडवावा? अरे वक्त्याला स्वातंत्र्य आहे, फक्त प्रवेश करता आला पाहिजे. सिद्धांताची गरज आहे ना तुम्हाला, बाकीचं काय घेणं आहे? 2 न 2 4, फक्त तुम्ही 4 कडे पहा. 2 न 2 4, 2.5 न 1.5 4, 2.25 न 2.25 4, 2.25 न 3.25. मग घेणं काय बाकीचं? आम्ही कसंही करू, फक्त 4 कडे पहा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. अरे दीनाचा उद्धार करण्यासाठी जर संत अवतीर्ण झाले तर दीन उद्धरणे नवल कोण, त्यासाठीच आलेले आहे. संगेची तरणे. आता याच्याहून दुसरं पाहायचं, ज्याच्या संगतीनं माणसं तरतात, त्याच्यात काय ना सर, ज्याचं नाव ते पहा. मुलगा बाप वारकरी, गोष्ट तिकडची आहे, कोण्या गावाला घडलं हे अजिबात डोकं चालू नका. मुलगा सुशिक्षित बेकार, त्यानं पेपर वाचला आणि बापाकडे आला, बाबा यामध्ये जाहिरात आली ना, त्याच्या तंतोतंत बसतोय मी, लागती मला नोकरी, फक्त थोडासा आमदार साहेबाकडे वशिलाला व्हावं लागतं, तेव्हा माझ्यासाठी. बाप म्हणला, लेगा पंढरपूरला वारीला जातो, इतके वर्ष जगाच्या बापाला सुतईचा सडा मागितला नाही मी, तर आमदारकडे पाठवतो मला. बाबा तुमची ओळख आहे, आमदार तुमच्या पाया पडायला येतात, काही नाही मागत म्हणून पाया पडायला येतात, मागितल्यावर नाही येणार. मग काय मी बूट पालिश करू का? कशाला शिकवलं मला? बापही गईवरला. ठीक आहे बाबा. ते पेपर घेऊन आमदार साहेबाकडे गेला. साहेब माझा मुलगा म्हणतो याच्या तंतोतंत बसतोय, फक्त थोडंसं चिठ्ठीची गरज आहे. ठीक आहे, आमदार साहेबांनी चिठ्ठी लिहून दिली. त्या साहेबाला ही माझी चिठ्ठी दाखवा. ज्या साहेबाकडे काम होतं, सुशिक्षित बेकारांची लाईन होती 1/2 किलोमीटर. पदव्याचे फाईल घेतलेले, शर्टिंग गॉगल लावलेले पोरं तिथं गेलं हे झेंड्यावालं. ते पोरं टिंगल करू लागले, म्हणजे हे म्हातारं कोण्या नोकरीसाठी आलं? बाबा पुढे पुढे चला. बाबा भोळा होता, त्यांना वाटलं पोरं मान देतात आणि ते टिंगल करायचे, वा पुढे बाबा, बाबा पुढे वा, बाबा पुढे. असं करता करता बाबा गेटवर आले. वेळ कमी आहे ना, लगेच येतात. वॉचमॅनने अडवलं, कुठे चालला? साहेबाकडे काम आहे. जेवायला आले का बाकीचे? बघ, जेवढा अधिकार खालचा असेल ना, भाषाही तेवढीच असते. बघ, अरे ढकलू नको, नको जाऊ दे वात. ही साहेबाची चिठ्ठी दाखव फक्त त्या अधिकाऱ्याला. आणि इकडे हिसकावली. वॉचमॅन आत गेला. सोमनाथ भाऊ चिठ्ठी दाखवली. चिठ्ठी वाचल्याबरोबर अधिकारी उठला आणि वॉचमॅनच्या पुढे पळत आला गेटवर. ही चिठ्ठी आणलेले बाबा कोण आहे? मी आहे साहेब. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन. पायातले जोडे काढले अधिकाऱ्यानं आणि सर्वांच्या समोर गेटवर त्या वारकरी बाबाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. अरे ही माणसं उगच मोठी होतात का? आत नेलं. पुढचं सांगतो. खिशातला रुमाल काढला, ज्याच्या पुढे 1/2 किलोमीटर लाईन आहे. रुमाल काढून सोफा सेट पुसला, वारकऱ्याला बसवलं. पुन्हा पायावर डोकं ठेवलं. वारकरी बाबा, तुमच्या रूपात आज माझ्या ऑफिसला पांडुरंग परमात्मा आला. आज माझं ऑफिस पवित्र झालं. चहा घेता, कॉफी घेता, दूध काही नको साहेब, तेवढं माझ्या मुलाचं काम. ते झालं काम. तुम्ही पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला मुलगा 8:30 वाजता ड्युटीवर पाठवा. त्याला 80,000 रुपये पगार मिळेल आणि 1 वर्षाने 1.5 लाख पगार होईल. धारा लागल्या वारकऱ्याच्या डोळ्याला. नमस्कार करून वारकरी निघाला, पण चिंतन करतोय, अर्जा साहेबाचं नुसतं नाव सांगितलं तर माझं एवढं काम न, एवढं स्वागत, एवढा सन्मान मिळाला, आणि साहेब जर सोबत असते तर असं डोकं चालवायचं.
अरे ज्यांचं नुसतं चिंतन केलं तर असं होतं, तर त्यांच्या संगतीत तयाच्या चिंतने तरते दोषी, तयाच्या चिंतने तरते दोषी, जळती राशी पातकाल्या, जळती राशी पातकाल्या. हे घरी गेल्यावर डोकं चालवायचं. तयाच्या चिंतने तरतील दोषी. ज्या संताचं चिंतन केलं तर माणसं उद्धारतात, तर त्याच्या संगतीत काय होणार नाही. म्हणून निळा म्हणे तेही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण. एकच तास आहे, काळजी करू नका. दीन उद्धरणे नवल कोण. महाराज आतापर्यंत कोणाचा उद्धार केला काय संतांनी? अरे माणसाचा करतील यात नवल काय, जनावराचा. महिषी पुत्र मुखी बोलवन श्रुती, महिषी पुत्र मुखी बोलवन श्रुती, उद्धार केला का कशाला? अरे माणसाचा उद्धार करतील यात काय नवल आहे, जनावराचा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. आता इथे थोडासा प्रश्न आहे सोमनाथ भाऊ. रेड्या मुखे वेद बोलविला, हे वाङ्मय नाथांचा आधी होऊन गेलं. मग इथे मैसी पुत्रा मुखे लिहिण्याची गरज काय, रेड्या मुखे का नाही लिहिलं? याचं कारण आहे, संताला भविष्य काळातल्या समाजाची भीती वाटते. संताला माहिती आहे जेव्हा वेळ जाणार नाही भविष्यात, आणि तेव्हा माणसं संताच्या वाङ्मयावर उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून डोके चालवते. तुम्हाला काय वाटतं? ज्ञानोबाने रेडा बोलवला, रेडा म्हणजे जनावर. अरे रेड्या आडनावाचे कोणी ग्रहस्थ असावे आणि त्याच्या मुखातून ज्ञानेश्वराने वेद बोलवला असावा. काढा तंबाखू, असं सुपीक डोकं कोणी चालू नये म्हणून. अरे आडनावाचा रेडा नाही, म्हशीचा मुलगा. मैसी पुत्रा मुखे इथपर्यंत आलो आपण. बरोबर लक्ष द्या माझ्याकडे. सोमनाथ भाऊ तुमचं आहे लक्ष. मैसी पुत्रा मुखी. नाहीतर रामायणामध्ये, आता इथंही रामायण झालं, मिलिंद पाटील तिकडे झालं, आपल्या इकडे झालं, 2-3 झाले. रामायणामध्ये तुलसीदासजीचे शब्द सांगतो. राम कथा सस किरण समाना, संत चकोर करई जई पाना. राम कथा शशी किरण समाना. त्याचा अर्थ काय? राम कथा चंद्राच्या किरणासारखी आहे, तुलसीजी म्हणतात. आता इथे केवढा प्रश्न आहे. राम कथा सूर्यवंशाची आहे,
राम सूर्यवंशातला आहे. मग सूर्यवंशातल्या रामकथेला सूर्याची उपमा दिली नाही, चंद्राची उपमा दिली नाही, चंद्र किरणाची. रामकथा शशी किरण समाना. का? भविष्य काळातल्या समाजाची भीती. तुलसीदासजीला वाटलं आपण जर रामायणाला सूर्याची उपमा दिली तर लोक भविष्यात डोकं चालवतील. सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे. गारठ्याच्या दिवसात सूर्याचं ऊन बरं वाटतं आणि वैशाख महिन्यात दुपारी 2ला नको वाटतं. याला म्हणतात प्रिय अप्रिय भाव. तसं रामायण श्रावण महिन्यात गोड वाटतं आणि भाद्रपदात डोकं उठतं. ही भानगड नसल्यामुळे सूर्याची उपमा नाही. चंद्राची का दिली नाही? लोक डोकं चालवतील. अरे रामकथा चंद्रासारखी आहे म्हणतात ना, बरोबर आहे का? जसा चंद्राला काळा डाग आहे तसा रामचरित्रालाही कुठं कलंक असला पाहिजे असे डोके चालवतील. म्हणून सूर्याची उपमा नाही, चंद्राची उपमा नाही, चंद्र किरणाची. आणि चंद्र किरण अधिक गोड वाटतंय ते चकोर पक्षाला. संताला चकोर म्हटलंय आणि रामकथेला चंद्र किरण म्हटलंय. रामकथा शशी किरण समाना, संत चकोर करई जही पाना. ही भविष्य काळाची भीती. म्हणून रेड्यामुखी शब्द न वापरता म्हशीचा पुत्र म्हशीचा. आता काही संशय घ्यायचं कारण आहे का? खरं सांगा, आता म्हशीचा पुत्र आडनावाचा रेडा असतो का खरोखरचा? पुढे कोणी डोके चालू नये. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. अजिबात अक्कल नसलेलं जनावर. कारण हा विश्वामित्राच्या फॅक्टरीतला माल आहे. प्रतिसृष्टी विश्वामित्र भांडले ब्रह्मदेवासोबत. तुला जमते का? तुला जमते सृष्टी, मला नाही जमत. म्हणून भांडण झालं, प्रतिसृष्टी निर्माण केली. डुप्लिकेट. तुम्ही पहा ना, आता कोणती वस्तू निघू द्या लगेच उल्हासनगरला तयार. ओळखूच येत नाही. तसं ब्रह्मदेवासोबत भांडण झालं. ब्रह्मदेवाची शेळी पाहिली. विश्वामित्र म्हणला मी करतो शेळी. यानं प्रयत्न केला पण ती मेंढी झाली. ही प्रतिसृष्टी आहे, शेळीसारखी मेंढी. ब्रह्मदेवाची गाय पाहिली, म्हणला मी करतो गाय, आणि ती म्हैस झाली. ही प्रतिसृष्टीतला कार. आणि त्या म्हशीच्या पोटी हे महाराज जन्माला आले. म्हैस. अजिबात अक्कल नसलेलं जनावर. रस्त्यानं जर चालला ना रेडा तर पांढऱ्या रेषेहून चालतो मधल्या. त्याला वाटतं केंद्र सरकारनं आपल्याकरताच आखून ठेवली. रवंत करीत चालतो. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून 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 वैतागून जातो. शेवटी उतरतो. ड्रायव्हर कॅबिन मधून काठी काढतो. 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो. शेवटच्या काठीला रेडा मागं वळून पाहतो. काय चाललं भारतात? एवढं बेअकली जनावर रेडा. बरं जाऊ द्या, तुम्ही सर्कशी पाहिल्या आहे सर्वांनी. हिंस्त्र पशूचा वापर सर्कशीमध्ये आहे. वाघ, सिंह, अस्वल, कोल. एकाही सर्कशीत रेड्याचा वापर केला जात नाही. काय मिळत नाही का त्यांना? अरे ट्रकने मिळेल ना हा माल. का वापरत नाही? रिंग मास्टर म्हणतात महाराज, आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. मग रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. बरं जाऊ द्या, इथं शेतकरी आहे सोमनाथ भाऊ. गाईचं वासरू वेगळं, म्हशीचं पारडू वेगळं. 1000 गायी कळपानं चरू द्या. पूर्वी कळपाचे कळप होते, आता ह्या जर्शा गायी बांधून आहे. मी खिल्लाऱ्या गायीचं सांगतो. 1000 गायी कळपानं चरू द्या आणि तिचं वासरू सोडा. सोडल्याबरोबर शेपटाचा गोंडा वर करणार, कान टवकारणार आणि तिथं जाऊन गुराखी मामाला विचारणार, मामा मम्मी कुठं आहे असं विचारतं. अरे 999 डावलतन मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. म्हणून तर पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे.
हॉर्न वाजल्याबरोबर रस्त्याच्या खाली जायचे. मी काही बोललो का आता हॉर्न वाजवा, पुन्हा गाडीच्या पुढं समजायचं याचा तेभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. यथा धेनु सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. 1000 गायी असल्या तरी मायच्या कासेला लागतंय ते वासरू. म्हशीचं पारडू नाही. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या लाईननं, सोमनाथ भाऊ पारडू सोडा, ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडे. तुम्ही काहून हसता? सोडून पाहिलं म्हणून. मालकाला वाटतं हे प्यायला सोड, चाल थोबाडीत देतो मालक, तिकडे पाहतं. त्याला वाटतं मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं, पण 20 म्हशी आहे, यातली माझी मम्मी कोणती असावी. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी. 8 वाजून गेले, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या कासेला लागलं, तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारती लात, जाऊन पडतं मागं. वाकून करतन दुसरीच्या काशेला ती मारती लात, तिसरीच्या काशेला ती मारती लात. एक माझी स्वतंत्र गवळ नाही बरं का, गाठ्यात नाही. जसे गोदावरी ताईची प्रसिद्ध सर्वांना घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी ही लाता खाऊन लाता खाऊन लाता त्या गात्यात नाही. त्या पारडूला वाटतं लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. 20 मधली जी लातच मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून मैसी पुत्रा मुखे बोल. म्हैसी पुत्रा मुखी बोलवले सगळ्या इतिहास तुम्हाला माहिती आहे. अरे का बोलवला? चमत्कार म्हणून नव्हे. चमत्कार करतात ते संत नाही, संताला चमत्कार येत नाही असंही डोकं चालू नका. त्याची कारण शोधा, नाहीतर त्यांना काही मधुकरीन पीठ मागायची गरज होती का? तो रेडा गावोगावी फिरवला असता, गावोगावी फिरवला असता, चौकात उभा केला असता. बच्चे लोग, हेला बात करने वाला है और बात करने के बाद पूरे बच्चे 10-10 पैसे डालो. रोज पोतं भरलं असतं का नाही? का बोलवला? गर्वद्विजांचा हरविला यासाठी रेड्यामुखी कारण शोधा. त्याचे कारण ते शुद्धीपत्राला गेलेले. आता मी तरी काय करू, घड्याळ झपाट्यानं चाललेलं पैठणला पोहोचले. तिथले ब्राह्मण मंडळीनं विचारलं, काय नाव रे तुमची? या देहाला निवृत्ती म्हणतात, या देहाला ज्ञानदेव म्हणतात, या देहाला सोपान, या देहाला मुक्ताई. ऐकून ऐशी नावे हासीन नले ब्राह्मण. पैठणची गोष्ट. सगळे ब्राह्मण हसायला लागले. ज्ञानदेव? एक ब्राह्मण पुढे आला, अरे काय विशेष आहे? आमचा पखाल वाहणारा हल्या आहे का नाही, त्याचंही नाव ज्ञाण्याचं आहे. ज्ञाण्या वाहत आहे पखाली से, एक म्हणती नावामध्ये काय आहे, एक म्हणती नावामध्ये काय आहे, ज्ञाण्या वाहत आहे पखाली अरे सोमनाथ भाऊ, कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. जो पुरावा देत नाही त्याला पुरावा. म्हणून मी एक म्हणती नावामध्ये काय आहे, ज्ञाण्या वाहत आहे पखालीसी. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का माता नाही असं आणारे, तोही माझा आत्मा. याला मारलं तर तुला वेदना होतील का? तोही माझा आत्मा. एक म्हणला आता वेळ घालवता कशाला. जो आसूड ओढला रेड्याच्या पाठीवर, मुक्ताईनं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं. अरे काय तुम्हाला दया आहे का नाही? माझ्या भावाची पाठ पहा, काळी निळी हिरवी झाली का? तोची वळ उठी ज्ञान देवा, तोची वळ उठी ज्ञान देवा.
मारिता सुड पैशाची पाठ, मारिता सुड पैशाच्या पाठ, तोची वळ मुठी ज्ञानदेव, मारिता आसूड मैशाची पाठीन तोची वळ उठी ज्ञानदेवा. तरी काहींनी डोकं चालवलं, म्हणले असं कुठं होतंय का रे? आजार मसीला, इंजेक्शन पखालीला, मारलं रेड्याला, वळी याच्या पाठीला. एक म्हणला याचा बाप तिकडे गेलता बंगाली विद्या शिकून आला. मग याला तेव्हा मानू या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तर. ठीक आहे, हात ठेवला रेड्याच्या मस्तकावर आणि आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, आणि ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, म्हणून मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. कशासाठी? गर्व द्विजांचा हरविला. मग आपल्या भागात आले माऊली, तोच रेडा घेऊन. ते इकडून नाही आले, संगमनेर नाही, नेवासा, नंतर येता येता पुणतांबा, ते पुढं सांगतो मी 2 मिनिटात. मग पुढे खंडाळा नावाचं गाव लागतं. खंडाळ्याहून तिरपे, कोल्हार, शिबलापूर, पानोडी हा माऊलीचा प्रवास. तिथून इथे आले आणि इथे रेड्याला समाधी. थोडा विचार करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं डोळ्यात तेल घालून बाप संसार करतो, 3 मजली बांधतो इमारत, तरी एकुलता एक मुलगा 10वा घालत नाही राव. पण 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताह का? याला उद्धार म्हणतात. विठ्ठल थोडं थोडं आता. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, आणि चालवणे भिंती बै सोनिया. का? येताना चांगदेव महाराज 1400 वर्षे जगले होते, 14 वेळा काळाला चुकवलं होतं. बरोबर काळ येण्याची वेळ झाली की आत्मा ब्रह्मांडात न्यायचे 6 महिने, आणि काळ वापस जायचा. आणि त्या कालावधीत जो कोणी मरण पावला त्याच्या डेड बॉड्या त्यांच्या पुढे आणून ठेवायचे लोक. ते उठले, त्या डेड बॉड्याकडे पाहिलं, जिवंत व्हायचे. काही ऊस तोडणीला, कोणी ऑफिसला कामाला, कोणी दारे धरायला. मुक्ताईनं शंका घेतली, दादा इथं प्रेत पडली, या भागात जाळत नाही का, पुरत नाही? लोकांनी सांगितलं, हा बाबा समाधीतून उठला म्हणजे त्यांच्याकडे पाहतो की लगेच जिवंत होतात. कधी उठणार आहे? 6 महिन्याने. तोपर्यंत इथे डेड बॉड्या. हा दादा काय मुक्ता, मी जिवंत करू का रे? आदिशक्ती आहे. एक कुत्र जिवंत केलं, तशी सगळी प्रेत जिवंत करून आपापल्या घरी गेली. आणि हे आळंदीला आले, रेडा इथे समाधी गेले आळंदीला. समाधी संपल्यावर चांगदेव महाराजांनी विचारलं ग्रामस्थांना, का रे यावर्षी कॉलरा प्रतिबंधक लस टोचली का सरकारनं? एकही मेलं नाही. महाराज कोरोनामुळे खूप मेले यावर्षी, खूप गर्दी होती. मग काय झालं? त्या आळंदीचे 4 मुलं, त्यातली छोटी मुक्ता नावाची मुलगी, तिनं हे प्रेत जिवंत केले. काय सांगता काय? हे पेपर वाचून नाही, आम्ही गावकऱ्यांनी पाहिलेलं सांगतो. ते तर काही नाही महाराज, तिचा ज्ञानदेव नावाचा भाऊ आहे, त्यानं पैठणला रेडा बोलवला. काष्टसिद्धा शिष्य, लेखन साहित्य आणलं. पेन टेकवला, चांगदेव महाराज म्हणाले, तो रेडा बोलवला म्हणतात, त्या पोराचं वय किती असेल? त्याचं काय 16-17 वर्षाचं असेल महाराज. आता पेनच चालेना का? आशीर्वाद लिहावा, ज्ञानानं मोठा आहे. दंडवत लिहावा तर वय.
पेन जाग्यावर. काही शिष्य म्हणले का रे शाई भरून नाही दिला का रे पेन. शिष्य म्हणला अरे मी स्वतः शाई भरली. मग पेन कसा चालत नाही. पेन चालतो रे, गुरुजीचं डोकं चालत नाही. दंडवत का आशीर्वाद इथं थांबलाय गुरु. बिना मायण्याचा याला म्हणतात कोरा. मुक्ताबाईनं वाचल्यावर टोमणा मारला, दादा हा 1400 वर्षे जगला तरी कोराच. मुक्ता बरं झालं कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं. ज्याचा कागदच खराब झाला त्याच्यावर काय लिहिणार. चांगदेव म्हणजे ज्यांना ज्ञानदेव भेटतात ते चांगदेव असल्यामुळे ज्ञानदेव भेटतात. आम्ही वांगदेव असल्यामुळे अज्ञानदेव भेटत नाही. त्याच्यावर ज्या 65 ओव्या लिहिल्या त्याचं नाव आहे चांगदेव 65. पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळेना तरी पण अहंकार होता. वाघावर स्वार झाले, सापाचा चाबूक, कातडी वाद्यन लवजम्यानिशी आळंद दिला. हे लहान भावंड बसले होते भिंतीवर. दादा तो बाबा आला, आपण स्वागताला जाऊ म्हणून चालविली जड भिंती चालविली जड हरली चांगयाची भ्रांती हरली चांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय म्हणून चालविली जड भिंती. कशासाठी. हरली चांगयाची भ्रांती. हे कारण शोधा. रेड्यामुखी वेद बोलविला. काय कारण. गर्व द्विजांचा हरविला. म्हणून मैसी पुत्र मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं आणि निर्जीव भिंत चालवणं. नोई हा सामान महिमा संतांचा. नोई हा सामान महिमा संतांचा. नोई हा सामान महिमा नोई हा सामान महिमा संतांचा. नोई हा सामान महिमा संतांचा.
म्हशीच्या पुत्राच्या मुखातून सोमनाथ भाऊ वेद बोलवणं आणि निर्जीव भिंत चालवणं, नोय हा सामान्य महिमा संतांचा. या संपूर्ण अभंगामध्ये 3 संतांचं चरित्र आलेलं आहे. त्यांची नावं दिली नसली तरी त्याच्यावरून ओळखायचं. भिंत चालवली आणि रेडा बोलवला ज्ञानोबाराय. हातीचा नैवेद्य भक्षण केला नामदेवराय. आणि उदका माझी वह्या ठेवून कोरड्या तुकोबाराय. थोडं थोडं करू सगळे, फक्त तुमच्या पुढं आणून दिलं चित्र. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कारण दामू शेट्टीचा नियम होता, ते कापडाचं दुकान. हे 7वी पिढी आहे, 7वी पिढी. मिलिंद पाटील लक्षात ठेवा. यदू सेठ, हरी सेठ, गोविंद सेठ, गोपाळ सेठ, नरहर सेठ, दामा सेठ न नामा सेठ. किती झाले कोण मोजले म्हणाव? 7 झाले. कोणते कोणते आता? अरे ते एक मजा आहे अभ्यास करण्याची पद्धत. सांगतो तुम्हाला, आद्य अक्षर इतके फिट करायचे की पुन्हा बघायची गरज नाही. यह गोगो नदाना. ए तुमच्या लक्षात येईल कीर्तनकार मंडळी. यह गोगो नदाना झाल्या 7 पिढ्या. हा ना. यह हिंदी शब्द आला, गोगो इंग्रजी आला, नादान म्हटलं की न दाना आलं. झालं. आता तर फिट होईल का नाही? एक हिंदी आहे, यह गोगो आहे इंग्रजी, आणि नादान म्हटलं मराठी. मग यह गोगो हे तुम्ही म्हणता ना अभंग कसे लक्षात राहतात. तर ही पद्धत आहे. जमलं तर उद्यापासून. यह येचा येदू सेठ, हचा हरी सेठ 2 झाले. गोगो गोविंद सेठ न गोपाळ सेठ 4 झाले. न दाना नरहरी सेठ, दामा सेठ, आणि हा नामा न दाना विठ्ठल. कुंडली आता 72 चालू आहे ना, पण विसरत नाही मी. तू काळजी करू नका. बसावं लागलं सुरेश भाऊ. आता त्रास जास्त वाढला कमरेचा. 2 वेळा ऑपरेशन, 3 आता पुन्हा सांगतायत. आता म्हटलं असाच जाईल मी कमरेसह, पण आता नको. 3रं है ना सोमनाथजी भाऊ. आपण काय होईल ते आता ना, कापड दुकान पण पाठीवरचं बरं का. पाठीवरचं. दामू सेठजी पाठीवर गठ्ठा बांधायचे. आणि हे खेडोपाडी नाही का, आळेफाट्याचा बाजार, उद्या वतूरचा बाजार, असे बाजार करायचे. दुपारपर्यंत यायचे कापड विकून, आंघोळ वगैरे करायचे. मग राजाबाईला म्हणायचे नैवेद्य तयार करा. आणि मग विठ्ठलाच्या मंदिरात नैवेद्य न्यायचे. नैवेद्य दाखवून यायचे, मग जेवण करायचे. 12 वर्ष 12 वर्ष नियम होता दामा सेठचा. एक दिवस उशीर झाला. नामाचं वय 5 आहे. हे नीट आहे का? नामा हाय. अरे तुझे बाबा आले नाही रे, नैवेद्य दाखवायचा होता. जा नैवेद्य दाखवून ये. भाषा पहा मराठी. आयुष्यात पहिल्यांदा 5 वर्षाचा नामा नैवेद्य घेऊन देवाच्या पुढे उभा राहिला. 5च वर्षाचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर्कटावरी. हालचाल नाही, हालचाल नाही. पार 8:30 वाजायला आले. आम्ही ते एक भक्तिगीत होता, आम्ही लहानपणी म्हणायचो सोमनाथ भाऊ. प्रश्न होता 5 वर्षाचा नामा. सांग विठ्ठला आज का रुसला. नामाचा प्रश्न. बाबा जेवण आणि तेव्हा खात कसा होता, आणि आज का जेवत नाही सांग मला आता. नाही जेवलास तर प्राण देईल आपुला. नाही जेवला ना डोकं फोडील तुझ्या पायाजवळ. असं 5 वर्षाच्या नामानं म्हटल्याबरोबर घाबरला देव.
विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, विठ्ठलाची मूर्ती चळचळा, विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली, जेवते लागली नाम्या सवे, जेवती लागली नाम्या सवे, जेवती लागली नाम्या सवे. घाबरला देव, विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापलीन, जेवते लागली नाम्या सवे. जेवण केलं, रिकाम ताट वाटी दिली, पण सांगितलं नामा आजच जेवलो रे भाऊ, माझी शपथ आहे, माय बापालाही सांगू नको जेवला म्हणून देव, आणि पंढरपुरात सांगू नको, नाही तर अजीर्ण होईपर्यंत खाऊ घालतील लोक मला. नाही सांगणार देवा, माझी शपथ आहे बरं. हो नाही सांगणार. सोमनाथ भाऊ आता अडचण सांगतो तुम्हाला. रिकाम ताटनं वाटी घेऊन नामा आला. याच्यातलं काय झालं रे आई? अरे नैवेद्य काय झाला? आता केवढं संकट आहे. इकडे शपथ घातली सांगू नको माय बापाला सुद्धा, आणि इकडे आई खवळली. अरे काय झालं सांगे ना. रस्त्यात कोणाला दिलं? तो मोबाईल उलटा करून ठेवा तुमचा, मृदांगाचा उलटा करा म्हणजे पाहता येत नाही त्याकडे. असं हा माझं लक्ष आहे. आला तर येऊ द्या ना, बरोबर ओळखतो मी, रोजचा आहे ना. तरी म्हटलं इकडे पक्वादाची थाप नाही, इकडे काय पाहताय. कृपया आता फार तुमचंच नाही श्रोत्याकडे तेच असते भाऊ. आता आम्हाला असा वैताग येतो की एवढा जर व्याप आहे या लोकांना, 2 तास दम निघत नाही, तर आपण आलोच कशाला नागपूरहून, असंही वाटतं कधी कधी. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी, काम से कुछ समय ऐसा निकालो, प्रेम कर लो राम से. विठ्ठल प्रसंग तुटतो तर थोडं लक्ष द्या माझ्याकडे. काय झालं? काय झालं तसा नाही सांगायचा तो. काठी उगारली आईनं 5 वर्षाच्या नामावर. मग नामानं हात जोडले, वय 5चा आहे, हात जोडून रडतो. मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा. लागत चरणा हरा म्हणे, हरा म्हणे, लागत चरणा नारामणी नारामणी, मारू नको आई दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा. लागत चरणा नारामणी नारामणी, लागत चरणा नारामणी नारामणी, मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा. मारू नको आई नाही दिले कोणा. आणि मग झालं काय? बाबाला सांगू नको आई, फक्त तुला सांगतो देव जेवला. योग की कापडाचा गठ्ठा घेऊन वडील आले, त्याने ऐकलं. काय म्हणते? अहो आजच पाठवलं नैवेद्य घेऊन, देव जेवला म्हणतय. होय रे नाम्या, देव जेवतो होईल का? 12 वर्ष दाखवतो मी नैवेद्य. जेवला बाबा. आता ठीक आहे, मी आंघोळ करतो, तोपर्यंत दुसरा नैवेद्य तयार करा, बघतो जेवतो का देव. आता केवढं संकट आहे. नैवेद्य तयार झाला, नामाच्या हातात दिला, 5 वर्षाचा नामा, आणि माग बाप दामासाहेब. चला आता मंदिरात. 5 वर्षाचा नामा रडत निघाला, रडत. हातात नैवेद्य आहे, बाप माग आहे. रडतो का? पांडुरंगा, तुला धर्म संकटात ही माझी इच्छा नाही. तुम्ही शपथ घेऊन सांगितलं होतं, पण काठी उगारली मायनं, म्हणून नाईलाज झाला. मग सांगावं लागलं देव जेवला. फक्त पुन्हा एकदा जेवा देवा. कशासाठी? तुझा भक्त लबाड बोलत नाही हे समाजाला दाखवण्यासाठी. एकदा जेव.
रडतोय 5 वर्षाचा. आणि एक लक्षात ठेवा, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते. रडत निघाला. बाप बाहेर गाभाऱ्यात नामा, देवा माझा इलाज नाही, समजून घ्या. घेतला नैवेद्य देवानं. वाटीतलं सगळे संपवलं सोमनाथ भाऊ. आणि रिकामी वाटी पांडुरंगानं नामाच्या हातात दिली. हे बापानं पाहिलं. आणि मग बाप धाय मोकलून रडला. देवा 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले. आज देव विले नाम देले, आज देव इथपर्यंत आलो आपण. मला माहित नव्हतं देवा तू जेवतो म्हणून. 12 वर्षे नैवेद्य दाखवतो. पण 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आजी जेवविले नामदेवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इथपर्यंत आलो आपण. सोमनाथ भाऊ अजून काही मला समाज वैतागला नाही. 3 चालू आहे. आता 4 दिवसातलं हे 12वं. हा वैतागून गेला तरी जमतंय ते. पण वेळ चुकवत नाही. हा रामायण ठेवलं तोही माहिती आहे. घड्या बिघडलेल्या दुरुस्त करणे ते नाही तडजोड चालत. बरोबर. पण आनंद वाटला. गर्दी आहे सोमनाथजी आणि ऐकणारे दर्दी आहे. हे दोघंही आहे. लक्ष्मी नारायण नेहमी येतात. ते करुणा प्रसंग आले की दोघंही रडतात. सुई पडेल तरी आवाज येईल ही शांतता आहे का नाही. पुढच्या वर्षी संयोजक लावणारच आहे वशिला. वडील चांगले आहे. संयोजक सगळे एका मताचे आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून सहकार्य करणारे भाविकही आहे. आणि म्हणून 80 वर्षे, अरे 4-2 वर्षे सप्ताह मोठ्या थाटात चालतो नवीन नवीन. आणि उरलेल्या वर्गणीवरून 5व्या वर्षी भांडणं, 6व्या वर्षी पण. हे 80 वर्षे चालतंय म्हणजे काय. हे संत रामदास बाबाच्याच मनात आहे. हे तुमच्याकडून करून घ्यायचं आहे त्यांना. एकदा हात वर करा. फक्त हार घालायची घाई करू नका. बरोबर करू सगळे. हात वर. शूटिंग वाले एवढे हात घ्या. हात दुखायच्या आधी घ्या. कमी एका तालात. भाषणाच्या टाळ्या नाही, भजनाच्या. विठोबा थांबा. एक हा एक हात वर. एक जरा ताकद. हा माग पुढं नाही. एक हा. रामदास बाबा समाधीत डोलत असेल की माझे लेकर कसं भजन करतात. बाबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली नवरदा पंढरीनाथ माऊली जगद्गुरु संत रामदास महाराज थांबा थांबा. वेळ जात नाही आपले. 2 कामं करू गडगे. 2 कामं. मी हार स्वीकारतो, तुम्ही चाल म्हणा. चला गायक लोक.
मैसी पुत्रामुखी बोलवने श्रुती मैसी पुत्रामुखी बोलवने श्रुती मुद्रामुखी बोलावन श्रुती मुद्रामुखी बोलावन मैसी पुत्रामुखी बोलवने श्रुती मैसी पुत्रामुखी बोलवने श्रुती मुद्रामुखी बोलावन मुद्रामुखी बोलावन चाल बन पिलती पैसोनिया चाल बन पिलती पैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतान नोहे हा सामान्य महिमा संतान पिलती पैसोनिया हातीचा मूर्ती जे नैवत हातीचा हरी नैवत हातीचा मूर्ती जे नैवत हातीचा मूर्ती जे नैवत हातीचा नैवत हातीचा नैवत्य हातीचा मूर्ती हरी नैवत्य हातीचा मूर्ती नैवत्य हातीचा मूर्ती नैवत्य हाती मूर्ती नोहे असामान्य महिमा संतान नवे असामान्य महिमा संतान नैवत्य हातीचा मूर्ती नोहे असामान्य महिमा नोहे असामान्य महिमा मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी